सर्वांना सर्वप्रथम सहस्नेह नमस्कार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची नुकतीच दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये भरतजी गित्ते साहेबांची भेट झाली। त्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये जवळपास 500 कोटीचा सामंजस्य करार त्यांनी महाराष्ट्रासोबत केला। त्यांच्या या उभारणीमध्ये तौरल इंडिया कंपनी या कंपनीचा अनन्यसाधारण असा मोलाचा वाटा आहे। खरं तर ही आम्हा परळीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे। परळीच्या मातीत वाढलेले, अगदी परळीच्या जवळ नंदागावचे रहिवासी असलेले आणि ज्यांचं व्यक्तिमत्व परळीच्या मातीमध्ये खुललं फुललं बहरलं आणि सरस्वती विद्यालयातून शिक्षण घेत पुढे गेलेले असे भरतजी गित्ते आज आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ख्यातनाम उद्योजक म्हणून सर्वपरिचित झालेले आहेत। 11 कर्मचाऱ्यापासून सुरुवात झालेली त्यांची कंपनी आज जवळपास 800+ लोकांना रोजगार देते। हा आपल्या परळीच्या मातीतील कोहिनूर हिरा आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी प्रतगात्मक ओळख निर्माण केलेली आहे। सर नमस्कार। आपली मुलाखत घेत असताना आम्हाला पुन्हा एकदा मनस्वी आनंद होतोय, कारण सर्व परळीकरांच्या साक्षीने आम्ही आपली मुलाखत घेतो आहोत। आज जी तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि आपल्याला भारताचा ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळखलं जातं। ही ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळखण्यामध्ये आपल्या तौरल इंडिया कंपनीची भूमिका नेमकी काय? गुड मॉर्निंग, नमस्कार। सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथ जींच्या दर्शन घेतो। माझ्या स्वर्गवासी वडिलांचं दादांचं स्मरण करतो। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देतो। मी मनापासून आपण सर्वांचं धन्यवाद मानतो। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र तरुण तडफदार माजी नगराध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी असतील, येल्लावाड सर असतील, कैलास तांदळे, माझे वर्गमित्र माजी नगरसेवक पवन मुंडे, जितू नवाडे, त्याचबरोबर नितीन आडे पवार आणि अनेक असंख्य मित्रांनी हा एक वेगळा उपक्रम घ्यायचा ठरवलं। त्याचबरोबर सरस्वती शाळेतल्या सर्व माझ्या शिक्षकांना मी नमस्कार करतो, त्यांच्याकडनं त्यांचे आशीर्वाद घेतो। माझे सर्व वर्गमित्र, शाळेतले बॅचमेट आज इथं उपस्थित झाले। त्याचबरोबर तौरल इंडिया कंपनीचे माझे सहकारी कर्मचारी ते पण आज इथं उपस्थित आहेत। माझी आई पण आज इथं उपस्थित आहे। आमच्या घरामध्ये एक लग्न कार्य आहे, तरीसुद्धा वेळात वेळ काढून आज ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा ठरवला, कारण त्याचं कारण एकच होतं। मला दावोसच्या माझ्या 500 करोडच्या MOU बद्दल परळीकरांनी तो एवढा उचलला, मीडियानी त्यानंतर उचलला, कारण परळी बीड या भागामध्ये आज वातावरण थोडंसं खराब झालेलं आहे। त्यामध्ये काहीतरी डायव्हर्जन देता येईल का, हा त्याच्या मागचा उद्देश होता। मी जर त्याला काही क्षणासाठी सुद्धा जर डायव्हर्जन दिला असेल तर मी स्वतःला भाग्यवान मानतो। परळीसारख्या छोट्याशा गावातनं जेव्हा बाहेर पडलो तेव्हा कधी ॲल्युमिनियम मॅन दिसला नव्हता, पण काहीतरी करायचं ही जिद्द आणि चिकाटी मनात नेहमीच होती। तर प्रश्न आपले लहान असतील, उत्तर लांब असतील, त्यालाच आपण संवाद म्हणतो। तुम्हाला मध्ये जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता। ॲल्युमिनियम मॅन हा कसा बनला
याच्या मागची जी छोटीशी स्टोरी आहे त्याची सुरुवात अशी करतो. जर्मनीला गेल्यानंतर उद्योग उभा करायचा आहे याचं बाळकडू जे आहे किंवा याचा जो एक आदर्श जो आहे तो माझ्या मोठ्या भावाकडनं घेतला. वडील उद्योजक म्हणूनच स्वर्गवासी झाले, पण शेतकरी ह्या कुटुंबात आले होते. पण तरी पण शेतकरीच होते. उद्योग म्हणजे काय फार मोठा उद्योग आमचा काय फार मोठा करोडोंची उलाढाल नव्हती. भावाची मात्र मोठ्या भावाची रामभाऊची इच्छा असायची की भरत हा फॉरेनमध्ये गेला. भरत 12वी पास पण झाला नव्हता, त्याच्या आधीच म्हणायचा फॉरेनला गेला. फॉरेनचं तिकीट काढलं की नाही की लगेच म्हटलं तो हा उद्योग आणणार आहे तिकडून. भावाच्या ह्या स्वप्नांना कुठेतरी प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी हा भरत ॲल्युमिनियम मॅन झाला असं मला वाटतं. भरतजी, नुकताच तुम्ही दावोसमध्ये एक सामंजस्य करार केलात, एक MOU साईन केलात आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये. हॅलो, नुकताच दावोसमध्ये आपण एक MOU साईन केला, एक सामंजस्य करार तुम्ही साईन केला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये. तर नेमका हा MOU काय आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला याचा काय फायदा होणार आहे आणि ह्याच्यामध्ये किती रोजगार उपलब्धी होणार आहे? हे बघा, बऱ्याचशा वेळा MOU जेव्हा साईन होतात ते फक्त सामंजस्य करार असतात. त्याच्यामध्ये आपण सर्व ज्ञात आहात, माझे आप्तमंडळी असतील, माझे मित्र असतील, माझे हितचिंतक डॉक्टर्स बरेचसे इथं आहेत, उच्च शिक्षित लोक आहेत, शिक्षक आहेत, ज्यांच्यापासून आपण शिकून मोठे झालो. आपण जरी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधनं त्या अस्खलित इंग्रजी शिकली तरी देशपांडे सरांची इंग्रजी म्हटलं की थरथर कापायचं. कारण असं वाटायचं की देशपांडे सर बोलल्यानंतर कुठला तरी क्रिकेटचा कॉमेंट्रेटर बोलतो की काय. तर करार होत असतात, पण ते रूपांतरित होणं गरजेचं आहे. असे मोठे मोठे करार होतात. मी आपला लहाना करार करत असतो. 500 कोटीचा करार आहे हा, तसा लहाना नाही आहे. पण उद्योगासाठी जेव्हा 3 लाख कोटी कुणीतरी स्टीलचा प्लांट करते त्यापुढे 500 काहीच नाही आहेत. 500 कोटीचा हा करार आहे. अहिल्यानगर येथील सुपा या औद्योगिक वसाहतीमध्ये 1200 लोकांचा रोजगार उपलब्ध करू अशी आपण एक शासनाला हमी दिलेली आहे. मी या विचाराचा आहे की आज जर मी 500 करोड म्हटलं तर 500चे 600 करोड आणेल आणि 1200 जर म्हणलं तर 2000 लोकांना रोजगार देईल. हे असं माझी काम करण्याची पद्धत आहे. सर, आपण म्हटलं की आता सुपे येथे नवीन करारानुसार कंपनी सुरुवात होत आहे. यापूर्वी आपण चाकणमध्येही सुरुवात केली होती. अगदी चाकण सुपेप्रमाणे परळीच्या युवकासाठी आपली काही करण्याची मनोभूमिका आहे काय? बघा, बऱ्याचशा मीडियाला काल राजीव खांडेकरांना फेस केलेलं आहे, त्यामुळं मला तुम्ही प्रश्नांमध्ये पत्रकारितेमध्ये अडकू शकणार नाहीत. परळी का? जात पात धर्म आणि प्रांत हा न मानणारा हा भरत आहे. ज्या भरतला ॲल्युमिनियम मॅन बनवण्यासाठी 7000 ते 10000 किलोमीटर दूर असलेल्या माझ्या जर्मन लोकांनी मला माझ्या पंखांमध्ये भरारी दिली, तर मी असं परळीत का म्हणावं? उलट माझ्याकडे परळीचे लोक नसतील असं नाही. माझ्या कर्मचाऱ्यांमध्ये आता 2-3 म्हटलं उभं राहा तर 12 मधले 2-3 असतील. पण ते मी दाखवू का किंवा त्याला वेगळं का मानू? माझ्या फॅक्टरीमध्ये बेलंब्यामधला कल्याण गीते पण आहे. तर असे असंख्य कित्येक जण असतील. मला सांगा, पण एखादा माझ्या नंदागाव गावातला गीते जर हेल्मेटला मोठं गीते लावून फिरत असेल फॅक्टरीमध्ये तर ते हेल्मेट तिथं मी काढून घेत असतो. कारण हा जातीयवाद झाला, हा धर्मवाद झाला, प्रांतवाद झाला. याच्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. मी तुम्हाला शिकवेल एवढा मोठा मी कधीच नाही आहे,
पण मला जे उमजलं, मला जे माझ्या या प्रवासामध्ये चालताना जे मला कळालं त्याबद्दल मी फक्त सांगतोय. याच्यामध्ये मी कुणालाही उपदेश करत नाही आहे. परळीत का? पण परळी नाही, बीड नाही, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि माझ्या उत्तर भारतीयांनी काय केलेलं आहे, ह्या सर्वांना जे ग्रामीण भागातनं येतात, गरीब परिस्थितीतनं येतात, ज्यांना काम करण्याची खरंच गरज आहे, पैसे कमवण्याची भूक आहे, अशा प्रत्येक माणसाला रोजगार देणारी ही तवराल इंडिया कंपनी आहे. आम्ही वर्तमानपत्रात, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये GDP बद्दल ऐकत असतो. भारताची इतकी ट्रिलियन इकॉनॉमी, त्यात महाराष्ट्राचं इतकं ट्रिलियन कॉन्ट्रीब्युशन. तर नेमकं आता भारताचा GDP वाढण्यासाठी आणि महाराष्ट्राचं त्यात किती कॉन्ट्रीब्युशन आहे, याच्यासाठी काय प्रयोग अभिप्रेत आहेत किंवा सगळे उद्योगपती या आत्मनिर्भर भारतासाठी काय प्रयत्न करत आहेत? हे बघा, गणित सोपं करण्यासाठी 1 बिलियन म्हणजे 7,000 करोड आणि असे 1000 बिलियन म्हणजे 1 ट्रिलियन. तर याचं सगळं गणित लावत बसण्यापेक्षा आपण 1000 पकडू. 1000ला आपल्याला पोहोचायचं आहे. भारत देशच 3300ला आहे, तर महाराष्ट्राला 1000ला पोहोचणं हे एवढं सोपं काम नाही आहे. आपण आता फक्त 512ला आहेत. 512पासनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं स्वप्न आहे की 1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची पाहिजे, म्हणजे 1512वरनं पोहोचायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन कसं असलं पाहिजे? प्रत्येक उद्योजक जो आहे त्यांनी नवनवीन प्रयोग करून, नवनवीन आविष्कार करून, नवीन इनोव्हेशन आणून, रिसर्च करून काहीतरी नवीन प्रोडक्ट बनली पाहिजेत, जी आपल्या भारतात तर विकलीच गेली पाहिजे, पण विदेशामध्ये पण ती विकली गेली पाहिजे, तर ती इकॉनॉमी वाढणार आहे. उपदेश करताना हंबल राहणं गरजेचं असतं. मगाशी मी सांगितलं, मी कुणाला उपदेश करेल एवढा मोठा नाही आहे, पण देवेंजी एक असं नेतृत्व आहे की ज्यांनी कधीही उपदेश पूर्णपणे सहज गतीने घेतला, सहज गतीने. तर त्यांना मी म्हणलं की सर, जर 1 ट्रिलियन इकॉनॉमी जर तुम्हाला बनवायची असेल तर फक्त मर्सिडीज बेन्झ, फोल्क्सवागन, टाटा मोटर्स याच्याकडे न लक्ष देता तुम्हाला चायनाचं मॉडेल रेप्लिकेट करावं लागेल. छोटे उद्योग आणावे लागतील, कारण कार बनवणारी तर फॅक्टरी आहे. तुम्ही मला हाही प्रश्न विचारणार आहेत, त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मला म्हणाल की परळीमध्ये उद्योग टाकणार का? इकोसिस्टीम पाहिजे ना. मला त्या बाजूचे माझे आमचे कुलकर्णी इथं बसलेले आहेत, किती 500 सप्लायर असतील आपले. 500 सप्लायर कुठून आणायचे मी या रिमोट भागामध्ये? देवेंजींनी ते ऐकलं. मला म्हटले ह्याच्यावर आपण एक चांगली पॉलिसी बनवू. असं एक नेतृत्व मिळालं. राजकारणी लोक, पुढारी, अनेक पुढारी चांगले असतात. तुमचं नशीब आणि तुम्हाला तेवढं तुमचं दायित्व पाहिजे की चांगल्या लोकांपर्यंत, चांगल्या पॉलिटिशियनची तुमची ओळख झाली पाहिजे. आणखी एक नाव सांगावं वाटतं इथे विशेष म्हणजे, ते म्हणजे पूर्वीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई. हे पण खूप चांगल्या पद्धतीचं काम करायचे. त्यांना मी म्हणलं होतं की आमचे मुंडेसाहेब असतील, धनंजय मुंडेसाहेब असतील किंवा पंकजाताई असतील, यांच्याबरोबर तुम्ही काहीतरी, एवढे तुमचे चांगले संबंध आहेत. अरे पंकजाताई किंवा धनंजय मुंडेसाहेब आल्यानंतर तर आदराने ते त्यांचं स्वागत करायचे. त्यांच्या काळामध्ये शिरसाळा ही MIDC आली पाहिजे होती, हे मी सुभाष देसाईंना बरेच वेळा चर्चा करायचो. असे अनेक चांगले पुढारी पण आहेत जे आपल्या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या भागाला काहीतरी आणण्याचा प्रयत्न करत असतात. सर, आपण परळी, महाराष्ट्र या गप्पा तर मारणारच आहोत, पण आपल्या देशाचा भागसुद्धा महत्त्वाचा आहे. कोणताही देश आपल्या देशाचा आर्थिक विकास दर उंचावण्यासाठी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजेच FDI याला प्राधान्य देतो. आणि मग FDIची बऱ्याच वेळेला करार केले जातात, पण करार आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये बऱ्याच वेळेला तफावत दिसते. याबद्दल आपलं मत काय?
आता FDI बद्दल तर पक्क गणित असतं, पण MOU बद्दल मी आधीच सांगितलं आपल्याला की MOU मात्र हा सामंजस्य करार असतो, त्याच्यामध्ये बांधिलकी कुठली नसते. पण FDIचं जर एकदा तुम्हाला त्यांनी फिगर दिली की तुम्ही एवढ्या एवढ्या पद्धतीची, आणि FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मी जर्मनीमध्ये राहिलेलो असल्यामुळे कधी फुल फॉर्मला जास्त भर देतो, कारण तुम्ही मराठीमध्ये सांगितलं पण मराठीमध्ये परकीय गुंतवणूक कळायची नाही, त्यापेक्षा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लवकर कळते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ना, ती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नंबर 1ला येते, आणि तो इन्फ्लो जो आहे तो आणखी त्याच पद्धतीने सुरू आहे. डावोसच्या एका कार्यक्रमामध्ये इन्व्हेस्ट इंडियाने कार्यक्रम ठेवला होता. 3-4 राज्य बोलवली होती. चंद्रबाबू होते आंध्रामधनं, तमिळनाडूमधनं तिथले इंडस्ट्री मिनिस्टर ते ए राजा होते, तर इकडून आपले मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत होते. ते ए राजा म्हटले कि ये देखो, ये जो देवेंद्र जी है ये पूरा हमारा इन्वेस्टमेंट जो भी इंडिया में आता है पूरा लेके जाते हैं, क्योंकि इनके पास तो मुंबई है. पहले तो लोग मुंबई में ही लँड होते, उसके बाद चेन्नई जाते हैं. तर आपल्याकडे मुंबई ही फार मोठी देणगी आहे, त्यामुळे आपल्याकडची FDI जी आहे ती जेवढी म्हणते तेवढी येतेच, असं मी तरी, माझं जरी उदाहरण घेतलं तर चाकणमध्ये मी 150 कोटी आणतो म्हटलं होतं तर 350 कोटी आणले. तुम्ही माझं उदाहरण घेतलं तर ती दुप्पट तिप्पट झालेली आहे. आपण आता एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की तुमच्या मोठ्या भावाकडून प्रेरणा मिळाली किंवा त्यांचे स्वप्न तुम्ही अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केला. पण खरंच आम्ही तुमच्या वडिलांना पण ओळखत होतो, ते पण केशवरावदादा पण एक उद्यमशील असं व्यक्तिमत्व होतं. आम्हाला पण अनेकांना त्यांचं मार्गदर्शन असायचं. पण हे जे बाळकडू आहे हे तुम्हाला कसं मिळालं आणि हा प्रवास तुमचा इथपर्यंत कसा झाला? तसा प्रवास जो आहे तो, तू जरा फॅन लावता का? आता हे हीटमुळे मला बरंच हे होते, फॅन लावूया. तर प्रवास जो आहे तो कठीण होता, पण कठीणाईला घाबरणारा हा परळीकर नसतो, कठीणाईला घाबरणारा हा शेतकऱ्याचा मुलगा नसतो, आणि आव्हानांना घाबरणारा हा मराठवाड्याचा सुपुत्र नसतो. बऱ्याच अडचणी आल्यानंतर ध्येय वेडा असल्यामुळे, माझी बायको पण इथे बसलेली आहे प्राची, ती औरंगाबादची आहे, आत्ताचं संभाजीनगर आहे. तर तिने म्हटली आपण जाऊया म्हटल्यानंतर माझे पण खांदे तेवढेच असे ओझ उचलल्यासारखं झालं ना. आता बायकोला आणायचं म्हणल्यानंतर विदेशातनं वापस घेऊन जाताना तर आपण घेऊन गेलो, पण वापस येताना तिला पण पटवून आणणं गरजेचं आहे. तर आल्यानंतर असं वाटलं की एवढं सोपं नाही आहे. बॅग पॅक करून निघालो होतो 2015-16ला. माझा भाऊ इथे पापा बसलेला आहे, त्याला म्हणलं पापा जातो राव, म्हटलं आता काय होईना इथे. त्याच्याकडूनच 10-20 हजार रुपये महिन्याला लागायचे ते घ्यायचो, आणि कसा बसा खेड शिवापूरमध्ये 11 लोकांमध्ये कारभार चालवायचो. तो म्हणला आता कसं आहे, आपण जर तू असा निघून गेलास तर लोकांना हसं होईल की भरत आला आणि गेला परत. तर भरत आता एकदा परत आलाय तर आपण इथंच ठेवूया. मग मी म्हणलं आता कामाला लागतो जरा. देवेंद्रजींबरोबर 2015मध्ये आता आपल्याच परळीचे भूमिपुत्र आहेत, भूमिपुत्र किरणजी गीते यांनी पण मदत केली. आमचे एक बाळासाहेब दराडे म्हणून आहेत, त्यांनी देवेंद्रजींची ओळख करून दिली. त्यांच्याबरोबर 2015मध्ये त्यांचं पूर्ण डेलिगेशन चालवण्याची मला संधी मिळाली. म्हणजे अतिशयोक्ती करत नाही, आता ते फार अवघड आहे. आता 10 वर्षाचे मुख्यमंत्रीच म्हणावं लागेल, 5 वर्ष पोकळ गेले तरी सुद्धा. पण त्या काळामध्ये एक दिवस त्यांच्याबरोबर पूर्ण तिथल्या जर्मनीच्या मुख्यमंत्र्याबरोबर मीटिंग, उद्योगपतींबरोबर मीटिंग करून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आपल्या मार्गाने स्टुटगार्टला निघालो होतो. त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला, अरे ते CM काय तुझ्याशिवाय बाहेर निघत नाहीत, ये वापस. तो एवढं त्यांचं प्रेम मिळालं. सगळ्यात शेवटी जेव्हा सी ऑफची वेळ आली, देवेंद्रजींनी मला गाडीत बोलवलं, गाडीत बसवलं
आणि मला म्हणले, भरत, भारतात आलात की घरी वर्षावर माझ्या जेवायला या. त्या एका मैत्रीमुळे फक्त 10% मदत होते, 90% तुम्हाला करावी लागते. आणि मी याच विचाराचा आहे. मला बऱ्याचशा वेळा माझे सहकारी असतील, कोणतरी असतील, तुम्ही CM ला सांगता का हे? अरे म्हणलं, CM किंवा मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी आहे. त्याला तर म्हणलं, अरे बाबा तुम्ही आमच्याकडे चहा प्यायला या, तर महाराष्ट्राचं नुकसान आहे. आपण हा विचार केला पाहिजे की त्यांनी महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे, फक्त आपल्यासाठी नाही. म्हणून ती 10% मदत होती. 90% जे आहे ते आपल्याला काम केलं. एक चांगला इन्व्हेस्टर शोधला आणि त्या इन्व्हेस्टरनी माझ्यामध्ये फक्त 50 कोटी रुपये देतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं. ते 350 कोटीपर्यंत आपण खेचून आणलं. सर, आत्ताच एक आनंदाची बातमी 2-4 दिवसापूर्वी आली. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक विभागातर्फे परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आपली सल्लागार व प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि मग ही भूमिका पार पाडत असताना आपल्या महाराष्ट्रातील उद्योग वाढीसाठी आपण नेमकं काय करणार आहात याबद्दल आम्हाला सांगितलं तर बरं होईल. हे बघा, पवननी आणि भैयांनी ठरवून बऱ्याचशा गोष्टी आधीच सांगितलेल्या आहेत, त्यामुळे मला काय बोलायला जास्त वाव ठेवला नाही. पण मी जरा त्यामधल्या खुदल्या बुदल्या सांगतो तुम्हाला, आतल्या खाचकळा. माननीय पंतप्रधानांनी जेव्हा 2020मध्ये 30 लोकांमध्ये बोलवलं, त्यांना मी 3 वेगवेगळे मुद्दे सांगितले. 3 मुद्दे काही सांगत बसत नाही. एक मुद्दा सांगतो, डिसेंट्रलायझेशन ऑफ द इंडस्ट्री. माननीय पंतप्रधानजी, या वाक्यामध्ये मी बोललो होतो, तुम्हाला फार मोठी ताकद लागते, तुमचं ॲड्रेलिन जे असतं खालीवर होत असतं. अशा वेळी तुम्ही त्यांना माननीय मोदीजी म्हणाल, कुणीतरी सर म्हणाल, माननीय पंतप्रधान जी, आप इस देश में इंडस्ट्री का डिसेंट्रलाइजेशन यानी उद्योग जो है वो अकेंद्रित करने के लिए आप क्या कदम उठाने वाले हैं? आप अगर स्विट्ज़रलैंड जैसी कंट्री की तरफ, देश की तरफ अगर देखते हो, तो लोग रोलेक्स, स्वैच, ऐसे बड़े बड़े, मुझे नाम भी याद नहीं है, ऐसे बड़े बड़े वॉच हम लेते तो है ज्यूरिक में, लेकिन वो बनते हैं 1000 से 2000 लोगों की पॉपुलेशन में. आमच्या नंदगावला बनतं ते. तर आप कब करेंगे इसको? यासाठी आपणच काहीतरी काम केलं पाहिजे. मी नेहमीच म्हणत असतो की हे बघा, नागरिक आणि शासन याच्यामध्ये फार मोठं नातं आहे. आपण शासनाकडे बघतो, शासनाला नाव ठेवतो, शासन म्हणतं माझी जनता चांगली नाही आहे, मला निवडून दिलं नाही. यामध्ये नागरिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य केलं पाहिजे. त्यापैकी मी एक विचार असा करतो की मी स्वतः डिसेंट्रलायझेशन करतो, म्हणूनच मी पुण्यामध्येच माझ्या बाजूला जरी प्लांट ठेवला असता तर 20% आणखी रक्कम मला जास्त लागली असती. पण मी म्हणलं सुप्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये उद्योग उभा राहायला पाहिजे, त्यासाठी मी सुप्याला आलो. आणखी परत इकडे 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 येत राहील. मी नेहमीच म्हणत असतो, पंकजाताईंना माझा बेलंब्यामध्ये सत्कार झाला होता तेव्हा म्हणलं होतं, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उत्तरामध्ये बऱ्याच वेळा त्याचं मेन्शन केलं. आत्ताच भरतगीते म्हटले की विकास हा पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत असतो. कारण पश्चिम हा जे आहे ना, ते ऑलरेडीच वेस्टर्न वर्ल्ड म्हणतो ना आपण त्याला. तर आता परत सुप्यावरनं तुम्ही लोक म्हणत असाल तर इकडे आणखी खेचू आपण त्याला. आणि जेवढ्या बाहेर देशाच्या इंडस्ट्री येतील त्यांना फक्त पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, कोल्हापूरमध्ये आणि तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये न रमू देता त्यांना आपल्या ग्रामीण भागाकडे पण आणण्याचा हा निर्धार आहे माझा. आमच्या परळीचा भरत आता 1-1.5 दशकापासून जर्मनीमध्ये आहे. तो अर्धा जर्मन झाला असं सगळ्यांचा समज आहे. पण तुम्ही काय मिस करता? भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, परळीचं जे खाद्य कल्चर आहे, किंवा आपली वरण भात भाजी पोळी जगातली सर्वोत्तम डिश म्हणून आता घोषित झालेली आहे. तुम्ही नेमकं ही संस्कृती कशी मिस करता? परळीला कसं मिस करता तुम्ही? बघा, जर्मनी मी कधीही
माझ्या कालच्या ABP माझा कट्टामध्ये पण सांगितलं, सकारात्मक बाजूकडे जास्त बघतो. मी असं म्हणेल की जर्मनीमध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत, पण आपण त्याच्याकडे कशाला बघायचं? त्यांच्या चिकाटीकडे बघू, जिद्दीकडे बघू, त्यांच्या कौशल्याकडे बघू, त्यांच्या कार्यक्षमतेकडे बघू, याच्याकडे मी बघतो. त्याचवेळी खाण्यामध्ये फार प्रॉब्लेम आहेत. पानचट खाणं जे आता आम्हाला आवडायला लागलं, पण त्यावेळी आणखी आठवतं आंधळ्याची पाणीपुरी, सावजीचा पेढा, बुधरेची पुरी भाजी, असे अनेक अनेक चवी ज्या आहेत ना त्या मिस व्हायच्या. मी एकेवेळी तर त्या स्टीलच्या डब्यामध्ये पाणीपुरी भरून घेऊन गेलो आणि त्या पाण्याचे मसाले बांधून घेऊन गेलो जर्मनीला. सो असं बराचसा प्रवास तिकडच्या बाजूला गेला पूर्वी. आता तिकडून काही पदार्थ इकडे आणावे लागतात. त्यामुळे हा भरत जो आहे तो मध्य भागामध्ये आहे, अर्धा जर्मन आहे आणि अर्धा भारतीय आहे. इथे मात्र आल्यानंतर परळीमध्ये खाद्यपदार्थाचीच नाही पण ओढ नेहमी लागते. काय माहिती, तसं बघायला गेलं तर वैद्यनाथाच्या दर्शनासाठी सकाळी 9:30ला गेलो होतो. एवढं लवकर चटकन तापतं इथं की माणसाला भूमी अशी तळपळायला लागती. संध्याकाळी लहा होतं. तरी पण ह्या भूमीमध्ये काहीतरी प्रेम आहे, एक अट्रॅक्शन आहे, जे इथून आज सुद्धा म्हणजे जर्मनीला जाताना तर व्हायचंच, आता खूप लांब जायचं आहे पश्चिमेकडे, पण आज इथे पुण्यामध्ये स्थित जरी झालो तरी सुद्धा इथून पाय निघतच नाही. असं वाटतं की ह्या प्रभू वैद्यनाथाच्या भूमीमध्ये आणखी 2 दिवस राहावं. आता कामाच्या व्यापामुळे एवढं येणं होत नाही. यावेळी तर आईचे डोळे असे वाट बघून बघून थकले होते. 6 महिने झाले, कारण या मागच्या 6 महिन्यामध्ये रशिया, जर्मनी, त्यानंतर पोलंड, चायना, जपान, चेक रिपब्लिक, इंग्लंड असे 6-7 देशामध्ये बऱ्याचशा थोड्या अंतराने जावं लागलं. आज सुद्धा रात्री स्पेनला जायचं आहे. सो अर्धा इकडे आणि अर्धा इकडे आहे. पण आपण नेहमीच म्हणतो ना, त्या घारीसारखं आहे, त्याची उंच भरारी आहे, पण ध्येय जे आहे ते पिलांपाशी परळीमध्ये आहे. जर्मनीचं जे कल्चर आहे त्याला तुम्ही सिंक्रोनाइज झालात का? तिथले फेस्टिवल्स तिथे सिंक्रोनाइज झालात का? कधी सहभाग घेतला का तिथल्या फेस्टिवल्समध्ये किंवा? 100% त्याबद्दल थोडंसं सांगा. आता हे बघा, जर्मनीचे फेस्टिवल जे आहेत ना ते एक ते एक फार कमी असतात. ते ख्रिसमस असतो किंवा न्यू इयर असतं, त्याला आपण नाताळ म्हणतो. त्यानंतर मार्चमध्ये आता त्यांचा ईस्टर असतो. मला असं वाटतं की कार्यपद्धती म्हणता येणार नाही, पण श्रद्धा सगळ्यांची सारखी आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही एका छोट्याशा BMWच्या प्लांटमध्ये काम करत असताना एका छोट्या गावात राहत होतो. 5,000 लोक राहायचे तिथे. तर आम्हाला तिथे चर्चमध्ये जायला भेटलं. नाताळामध्ये कसं 1 दिवस आधी ते पाणी फिरवतात, नैवेद्य दाखवतात. चला ठीक आहे, ते वाईन दाखवत असतील, आपण काहीतरी अमृत दाखवत असू, पण पद्धती ज्या आहेत त्या सारख्याच आहेत, फक्त पदार्थ वेगळे असतील. इथे तुम्ही अमृत पित असाल, तिकडे वाईन पित असाल, एवढाच फरक आहे. सर, तुम्ही जर्मनीमध्ये बराच काळ वास्तव्य केलंय आणि जर्मनी म्हटलं की हिटलरची जर्मनी म्हणून ओळख आहे. आणि तिथे जाऊन मराठवाड्याचा एक टायगर आपलं एक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतो. हे सिद्ध करत असताना नेमका संघर्ष कुठे कुठे करावा लागला? मला असं वाटतं की संघर्ष जो आहे ना तो बऱ्याचशा ठिकाणी करावा लागला. काल पण ते IBP माझामध्ये मी हे उदाहरण दिलं होतं की बघा कसं आहे, मराठवाड्यातला पुत्र जो असतो ना तो कुठे ना कुठेतरी आपलं जे भक्कम नेतृत्व आहे ते विसरत नाही. पण सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटायचं की ते वाटायचं त्यांना परग्रहामधनं हे कोण प्राणी आलेत, हे कोण आहेत इंडियन. कारण त्या काळामध्ये जेव्हा मी 25 वर्षापूर्वी जर्मनीला गेलो ना, त्या काळामध्ये भारतीयांचं प्रमाण फार कमी होतं. आणि जर्मनी हा एक असा देश आहे की त्याच्या बाजूचा जो ऑस्ट्रिया आहे ना त्याला पण नाव ठेवतो. म्हणतो हे देव वर बसला होता डोंगरावर, कुठेतरी गार्मिश प्लाटनकिर्शनला बसला होता, आणि चांगला माणूस झाला, परफेक्ट माणूस झाला की जर्मनीत फेकला, इम्परफेक्ट माणूस झाला की ऑस्ट्रियात फेकला.
मग अशा अशा ह्या देशामध्ये आपल्याला तर ते काय ते त्यांना म्हणायचे की ह्या जे तुमचं इंडिया आहे, भारत आहे ना, त्याच्यामध्ये आज सुद्धा रस्त्यावर साप आणि हत्ती फिरत असतात. त्यांना म्हणलं गायी वगैरे फिरतात, पण हत्ती आणि साप तर जंगलात फिरतात. तर असे बरेचसे म्हणजे अडचणी आल्या. पण मी असा विचार करतो ना की आपण त्यांच्या संस्कृतीला पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. वेळ आहे ना? हे साऊथ इंडियन जी मुलं आहेत ना, त्यांना ते सांबर आणि रसम शिवाय जमत नाही. बरं, भारत देश काय आहे हे पण विदेशातच शिकलो आपल्याला, कारण परळी सोडून 10 किलोमीटरच्या बाहेर कधी जाता आलं नव्हतं. तर रसम घेऊन गेलं, ती रसम उघडली की त्याचा भडका जो आहे तो एवढ्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये यायचा. मग ते लोक नाक दाबून बसायचे. मला लक्षात आलं एके दिवशी मी पण आपलं प्राचीनी पोहे बनवले आणि पोहे खाऊन गेले. ते म्हणले कोण लसूण खाऊन आलंय? अरे बाबा म्हणलं पोहेमध्ये लसूण नसतो, कांदा असतो, पण त्याचाही वास लसणासारखा येतो. मला असं वाटलं की आपली कार्यपद्धती, आपलं आचरण बदललं पाहिजे. आपण ज्यांच्या देशामध्ये इफ यू आर इन रोम बिहेव लाईक रोम. मी दुसऱ्या दिवशीपासनं आजपर्यंत कधीही कुठलाही आपला डब्बा कधी घेऊन गेलो नाही. जास्त काम करावं लागलं तर पार्ट टाईम जॉबमध्ये 2 तास जास्त काम केलं, पण त्यांच्याबरोबर कॅन्टीनमध्ये जाऊन 4 युरो देऊनच खाल्लं. याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की हा भरत वेगळा आहे. तुमची वेगळी कार्यपद्धती जी आहे ना ती त्यांना रुचत असते. मग तुम्ही त्यामधनं अर्धे जर्मन होत असता आणि मगच 850 कोटीची इन्व्हेस्ट येत असते, अशी येत नसते. हा पण एक फार मोठा कानमंत्र महत्त्वाचा आहे. आपलं शिक्षण परळीमध्ये झालं, सरस्वती शाळेमध्ये. तर आपल्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये शाळेचं महत्त्व, गुरुजनांचं महत्त्व किंवा नेमकी कोणत्या घटकाची तुम्हाला मदत झाली असं वाटतं? बघा, शाळेमध्ये कसं 10 वर्ष काढले याचा जर लेखाजोखा बघायचा म्हणलं तर जितू काल मला रात्री म्हणला तुझ्याविषयी काय असं म्हणावं बाबा, तू तर फारच अभ्यासू विद्यार्थी होतास, तुझे काही बाकी बॅक बेंचर सारखे काही चाळे नव्हते. त्या पूर्ण शाळेमध्ये जे मला भेटलं ना आणि जे घडवलं ना, ते मी म्हणेल की जगभरामध्ये फिरताना मला नेहमी आठवलं. मुंदोडा सरांचं जॉमेट्री असेल, भूमिती असेल, चाटे सरांचं बीजगणित असेल, देशपांडे सरांचं तर आत्ता सांगितलंच, आणि आमच्या बजाज टीचरचं सर्वच विषयांमध्ये त्यांचा अभ्यास होता. या सर्व शिक्षकांपासनं जे काही शिकलो ते परत त्या पद्धतीचा लळा, त्या पद्धतीचा एक जिव्हाळा जो आहे ना, मला आणखी आठवतं. कवडे सरांनी केलेली प्रशंसा, कवडे सर सुद्धा आज परेशान होऊन जातील. एक 7वीला इंग्रजीमध्ये कविता होती आणि ती कविता जशाला तशी कार्बन फुटप्रिंटमध्ये ती कॉपी केल्यासारखी उतरून काढली होती. आणि सर स्वतःच परीक्षक होते त्या दिवशी. त्यांनी बघितलं होतं कॉपी तर काही भरतनी केली नव्हती, पण ते म्हणले की एक सुद्धा कॉमा किंवा पॉइंट चुकला नाही. आणि ही जी प्रशंसा असते ना, ती आज 27, 28, 30 वर्ष जरी झाले ना, ती आजही ती माझ्या डोक्यामध्ये आहे. सर, परळीतल्या शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शिक्षणाबरोबरच आपल्या परळीची ओळख वैद्यनाथाची नगरी म्हणून अशीही आहे. पण आपण पाहतोय इथला युवक बऱ्याचशा नैराश्याच्या गर्तेत आता गेलेला आहे. जगत आहोत हे जिने जगावे लागत आहे, म्हणून असे हे जिने जगत असताना ही महानगरी आमच्यावर खुश झाली आणि तिची बेकार नावाची प्रियतम पदवी आम्हाला बहाल केली, अशी भूमिका घेऊन तो वर्तन करतो. म्हणून अशा या तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी आपल्या वैद्यनाथ नगरीबरोबरच परळीची उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? कसं आहे, करायचं असेल तर भरपूर काही करता येईल.
इच्छा पाहिजे, इच्छेबरोबर नागरिकांची साथ पण पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी शिरसाळा MIDC करायचं हे मला जर्मनीत असताना फोनवर सांगितलं होतं की ती होऊ शकली नाही. शिरसाळा MIDC आणि धूत यांचा व्हिडिओ कॉनचा प्रोजेक्ट आणि त्याच्याबरोबर धावपट्टी विमानाची हे आणतो म्हणून ते बोलले होते. हे कधीही होऊ शकलं नाही. मुंडे साहेबांचा आणि माझा एक जिव्हाळ्याचं नातं होतं. जेव्हा स्वर्गीय प्रमोद महाजन गेले, मला आणखी आठवतं 2006 मध्ये गेले ना, सांत्वन मी केलं होतं. ढसढसा रडले होते माझ्याबरोबर फोनवर. मी म्हणलं महाराष्ट्र तुमच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने बघतोय, तुम्ही जर आज खचलात तर महाराष्ट्राचं काय होईल. तर ते मला ह्या नेहमी गोष्टी सांगायचे की मला करायचं होतं, आज हयातीमध्ये ते नाही आहेत, पण पुढच्या पिढींनी काहीतरी या परळीसाठी, धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, यांनी पुढच्या काही काळामध्ये परळीसाठी अशा काही योजना आणण्याचा प्रयत्न करावा ही मला अपेक्षा आहे आणि नक्कीच ते करतील याची मी खात्री पण बाळगतो. माझ्याकडनं काय करता येईल, मी जसं म्हटलं की मागच्या सुद्धा 2014 ते 19 मध्ये मी उद्योगमंत्री सुभाष देसाई असतील किंवा पंकजताई असतील यांच्या काही एकत्रित काही मीटिंग होतील का, धनंजय मुंडे साहेबांनी पुन्हा नंतर त्याच्यावर शिरसाळ्याबद्दल देसाई साहेबांबरोबरच काम केलं. मला असं वाटतं पहिले इन्फ्रास्ट्रक्चर बनणं, ते बनलं तर तुम्हालाही माहिती आहे लातूरची MIDC ओस पडली, बीडमध्ये MIDC आहे, पण उद्योग पण आले पाहिजेत ना. त्यासाठी नागरिकांचं काय कर्तव्य आहे की चांगलं शिक्षण असलं पाहिजे. नैराश्य तुम्ही म्हणलात, नैराश्य आहे, पण मला असं वाटतं की तुम्हाला बरेचसे मार्ग आहेत, पण तुम्ही कुठेतरी रोल मॉडेल चुकलायत का, कुठेतरी तुमचे जे तुम्ही कुणाच्या छबीकडे बघतायत ते चुकलंय का हे बघितलं पाहिजे. तुम्हाला उद्योगधंदा आणायचा असेल तर MIDC बरोबरच स्किल सेंटर, कौशल्य संस्था इथे आणाव्या लागतील. ITI तर आहेच, त्याच्या पुढचं पॉलिटेक्निक, ह्या सगळ्या गोष्टी इथे कराव्या लागतील. माझ्याकडनं जर तुम्ही म्हणलात, तुम्ही जर आज म्हणलात तिथला सुप्याचा प्लांट उचलून इथे परळीमध्ये लावूही शकतो, काही अवघड नाही आहे. पुन्हा तुम्हीच 4 चांगली मंडळी एकत्र याल आणि म्हणाल की नको अरे तुला खूप त्रास होतो इथे, फक्त दुसऱ्या गोष्टींचा नाही, त्याला वेगळ्या अर्थाने बघू नका. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी आहे, रस्ते आहे, विमानाने पार्ट आणू कमी. अहो मला पुण्यामध्येच पार्ट यायचं म्हणलं तर पुण्याचं एअरपोर्टचं आमचे मुरलीयांना करता येतं आता काहीतरी, तिथेच अडचणी आहेत. आमच्या अशा मशीन आहेत की जपानवरनं पार्ट येतो तर कधीतरी तो कुठल्या US मधनं येतो. तर मला असं वाटतं की मी काय करू इच्छितो परळीसाठी, तर मी अशा संवादातनं किंवा भविष्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त लोकांना घडवण्यासाठी एक उद्योग न आणता 100 उद्योजक तयार करण्याची माझी मानस आहे. आपण जे आता बघतो की एक संकुचित मनोवृत्ती असते, इन्व्हेस्टर कुणी आज 100 रुपये सुद्धा द्यायला धजत नाही. मग आमचा परळीचा भरत हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट कसं काय आणू शकला, त्याचं म्हणजे गमक काय आहे सगळं? आता याचं सिक्रेट माझ्या मते बऱ्यापैकी प्रश्नांच्या शेवटपर्यंत आलो असू, ह्याचं एक सगळं सिक्रेट आपलं गाव आहे म्हणून सांगतो. हा जो लोतार टोनी आज एवढे पैसे त्यांनी बाहेर देशातनं पाठवले, तो भारतामध्ये 2011ला आला होता. 11 मध्ये आला. आमचे 2 महत्त्वाचे ग्राहक आहेत. एक आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये सिमेन्स आहे, जी जर्मन कंपनी आहे, आणि ABB म्हणून वडोदराला आहे, बरोद्याला. ते आहेत स्वित्झर्लंड आणि स्वीडनची कंपनी आहे. त्याच्याकडे बापलेक आले, हा देश बघितला आणि ते म्हणले ह्या देशात परत कधी यायचं नको. असा हा घाणेरडा देश, लोक काही शिस्तबद्ध नाही आहेत, गरिबी खूप आहे, झोपडपट्टी आहे, मला ह्या देशामध्ये परत कधी नको यायचं. पण माझं जे काही थोडं बहुत जर्मन स्किल, जर्मन भाषा, तिथल्या कार्यपद्धती आणि तिथल्या लोकांची संस्कृती जी शिकली होती, त्याच लोथार टोनीला फक्त 2 महिन्यामध्ये परत भारतामध्ये
800 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी आणलं. आता हे कसं शक्य झालं? त्याच्यामध्ये एक थोडीशी जी बारीक आपण काय म्हणतो त्याला, एक साडीला जसं एक झिरळ काय म्हणतो आपण त्याला, पिलो जसं लावतो, तर ती जी आहे ना ती देवेंद्रजींनी लावली. 2015च्या डिसेंबर महिन्यामध्ये अधिवेशन हे नागपूरमध्ये सुरू होतं आणि माझ्या बिझनेस पार्टनरला डायरेक्ट घरी जेवायला त्यांनी बोलवलं आणि पूर्णपणे आश्वासन दिलं की महाराष्ट्रात जर उद्योग तुम्ही उभा केला तर तुम्हाला मी रेड कार्पेट धोरण आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागेवर देईल. या अशा काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मी म्हणतो की स्टेप बाय स्टेप, जर्मनमध्ये स्ट्रीट फॉर स्ट्रीट म्हणतो तसं आपण पेशंटली केलं. कधी पैशाच्या मागे लागलो नाही, पैसे मला मिळावेतच असं म्हणून विचार केला नाही. आजसुद्धा मी असा विचार करणार आहे की बँकेमध्ये पैसे ठेवण्याच्या पेक्षा माणसांमध्ये, काही प्रोजेक्ट्समध्ये हे इन्व्हेस्ट केले पाहिजेत. दुसऱ्यांच्या प्रोजेक्टमध्ये करण्यापेक्षा आणि शेअर मार्केटमध्ये लूज करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी स्टार्टअप काढा. कालच मला एक त्या चांगल्या मुलीने प्रश्न विचारला ABP माझा कट्टावर की मराठवाड्यामध्ये स्टार्टअप, अरे म्हणलं मराठवाड्यामध्ये स्टार्टअप हा शब्दसुद्धा माहिती नाही. आपल्याकडे स्टार्टअप म्हणजे किराणा दुकान टाकणे. अरे स्टार्टअप म्हणजे इनोव्हेशन, आविष्कार, काहीतरी असं तुम्ही काहीतरी एखादं सॉफ्टवेअर काढलं पाहिजे, एखादं काहीतरी. आता जसं की आमच्या COEPमध्ये मी माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष पण आहे आणि राज्यपाल नियुक्त सदस्य पण आहे. त्यामुळे तिथं काम करताना भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड लीडरशिप आहे. एका मुलांनी फक्त ज्या वयोवृद्ध लोकांना चालता येत नाही ते वॉकर जे आहे ना असं कुठेतरी बागेमध्ये ठेवतात आणि त्या बागेमध्येच विसरून जातात. त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्याच्यामध्ये एक सेन्सर लावलं आणि ते सेन्सर म्हणजे त्यांच्या मुलांच्या मोबाईलवर गेलं. जर वडील कुठे विसरून आले, आता तो स्टार्टअप मे बी पुढे जाणार नाही, पण याला स्टार्टअप म्हणतात. नाहीतर आता जसं की प्लेमेट, जसं की आपल्याला मोठ्या शहरांमध्ये समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हे माहिती नसतं आणि मला टेनिस खेळायचं आहे. टेनिसला एक पार्टनर लागतो. तो पार्टनर बनवण्यासाठी एक सॉफ्टवेअर किंवा एक ॲप बनवायचं, याला म्हणतात स्टार्टअप. असे काहीतरी स्टार्टअप काढा. त्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट मिळणार आहेत की नाही हे पुण्यामध्येही कमी मिळत आहेत, तुमच्यापर्यंत इथे येतील का नाही तर भैया त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतील, हे मी गॅरंटी देतो आज. सर, आपण आत्ता असं म्हटलात की इथे उद्योग एकाने सुरू करण्यापेक्षा अनेक उद्योगपती तयार झाले पाहिजेत, पण बहुतांशी लोकांची मानसिकता शिकायचं आणि नोकरी मागायची, म्हणजे मागणाऱ्यांचे हात खूप मोठे आहेत, देणाऱ्यांचे कमी आहेत. मग असे काही जर उद्योजक म्हणून पुढे येत असतील तर या उद्योजकांना आपण काय संदेश द्याल? पहिले तर मी हे सांगेल की नोकरी करणं हे काही वाईट नाही आहे. मी तर नेहमीच सांगत असतो, पहिले नोकरी करा मग उद्योग करा. माझे 12-15 कर्मचारी इथं आहेत, सहकारी आहेत, त्यांना विचारा त्यांना कधी कर्मचारी वाटतं का? त्यांना वाटतं ही आमची कंपनी आहे, ही एक वेगळी आयडेंटिटी मी बनवलेली आहे. जरी तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी अशी करा की हा माझा जॉब नाही आहे, हे माझाच उद्योग आहे असा विचार करून करा. कशामुळे असा विचार करता? अरे आज परिस्थिती अशी आहे की झाडू मारणाऱ्याला सुद्धा पुण्यामध्ये जर तुम्ही वाकडं बोललात ना, केस तर जर्मनीसारखा करू शकत नाही तो कोर्टात जाऊन, पण दुसऱ्या दिवशी गायब होऊन जातो. प्रत्येक काम जे आहे त्याला मान द्या, त्याला पान द्या. ही आता आमची सगळी टेक्निकल टीम इथं बसलेली आहे, त्यांना जर तुम्ही मानपान दिलं नाही ना ते पुन्हा नंतर मिक्सरमध्ये थोडंसं बिघाड करून टाकतात. हे बघा, कामगार, सुपरवायझर, मुकादम याच्यापासून सुरुवात करा. 40,000 फीटवर वर राहू नका. 40,000 फीटवर वर राहिला तर खाली काय चाललंय ते कळणार नाही. एक दिवस तुमचा नोकरीही गायब होईल आणि धंदाही गायब होईल. जमिनीवर राहा. प्रत्येक प्रोफेशनचा रिस्पेक्ट करा. पुढच्या माणसाला वेडा किंवा शहाणाही मानू नका. तुम्हाला नाही जमलं तर तुमचा मार्ग बदला.
पण त्याला कशाला जजमेंटल पास करत बसलायत? परळीमध्ये हे बऱ्याच वेळा होतं. जजमेंटल आपण नको व्हायला. आपण आपलं जमलं नाही तर मार्ग वेगळा करा, आणि तिथपर्यंत फार महत्त्वाचा प्रवास आहे. आपल्याला कळालं पाहिजे की मार्ग एकत्र जाणार आहे का वेगळा होणार आहे. धन्यवाद भरतजी. खरं तर आता आपण समारोपाकडे जाऊया. ही मुलाखत संपूर्ण असंच सर्व समस्त परळीकरांना वाटतं, पण या मुलाखतीला आपण पूर्ण विराम न देता आज स्वल्प विराम देऊया. आणि संत ज्ञानेश्वर जसं म्हणतात की भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, अशी आपली वैद्यनाथाची भूमी, आपली अशी परळीची भूमी, या भूमीतून आपले भरतजी सारखा एक रत्न पूर्ण जगभरामध्ये ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली आहे. हजारो कोटींची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली आहे. उद्या लाखो कोटींची इन्व्हेस्टमेंट त्यांच्या मार्फत व्हावं. आज हजारो बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उद्या लाखो लोकांना त्यांनी आपल्या परळीच्या भरतनी रोजगार उपलब्ध करून द्यावा, ही सदिच्छा आपण व्यक्त करू. आणि परत एकदा आपण अशीच संवादाची आपण परळीकरांना संधी ठेवूया, कारण आज कार्यबाहुल्यामुळे आणि भरतजींचा पण व्यस्त असल्यामुळे थेट ABP माझा कट्टाहून परळीच्या कट्ट्यावर ते आज आलेले आहेत. आणि ABP कट्ट्यापेक्षाही भावनिक कट्टा आपल्या परळीचा आज झालेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा भरतजी आपल्या सर्वांशी, आपल्या युवकांना प्रेरणादायी त्यांचं मार्गदर्शन राहील. आज परळीतील सर्व स्तरातील इथे आपले बांधव आहेत, पत्रकार बांधव आहेत, राजकीय पक्ष आहेत, सामाजिक सगळे बांधव आहेत. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, भरतजींचा आभार व्यक्त करतो. आणि आपण पूर्ण विराम न देता आज स्वल्प विराम देऊयात आणि आजच्या मुलाखतीला आपण इथेच स्वल्प विराम देऊन थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर उद्योग क्षेत्रामधला हा आपला कोहिनूर हिरा या पुढील काळामध्ये यांचं यश असंच वृद्धिंगत होत जावो, हीच प्रभू वैद्यनाथांच्या चरणी प्रार्थना. अत्यंत उत्कृष्ट अशी मुलाखत इथे झालेली आहे.